कुणाला सोडायचंय का? बरं थांबा भांडते यात बरं इथलं शेण उडते एवढं. काय आज लाईटीने घोडा लावला काय नाही. इकडं चाललंय ठोकायचं, मामा ठोकतात ती एक. तिकडं चाललंय सेंटरिंगचं काम. काय हिडीव काढायला बी टायमिंग भेटा. इकडं पडल्या शेणं घ्यायच्या टाकून. लाईट नाही आता कुठीला कवा येते कवा नाही काय माहिती. आता मुरगास बी संपलेला आहे आपला, त्याच्यामुळं मोठं टेन्शन आहे. थोडंसं काम बाकी राहिले आपलं, तेवढं काम झालं मग टेन्शन गेलं की शेण उचलायचं. रोज शेणात आहे तापू काय सांगा हा वैताग आलाय. झाला आता शेण बिन टाकून झाले. तर आता थोडंसं एवढं राहिलं या, एवढं फेकून येते. व्यवस्थित काय दिसना वाटतं आता दिसते. मला अजून चारा टाकायचा आहे, अजून भरपूर कामं बाकीत. खुराक टाकायचे, चारा टाकायचा आहे. वैताग आला. रोज किती बी करा तितकंच आहे, कमी काय नाही. धावपळ धावपळ नुसते जीवाची उठली.
संपलाय घरचा भुसा आणि डेअरीवरचा पण संपलाय भुसा. त्याच्यामुळं आमच्या जाऊबाईची द चालले मी भुसा आणण्यासाठी. आणि आता इकडला रस्ता झालाय बंद. आता ओंडा खाऊन लांबून जावं लागतंय मला. चला आता येते भुसा घेऊन. गायांना खुराक टाकायचे, चारा टाकला, लाईट नव्हती त्याच्यामुळं झालाय उशीर. पण आता आली लाईट, म्हणलं घ्यावा पटकन टाकून. आता तर बघा गहू कसं काय दिसतोय, चपातीचं झाड. चला नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न म्हणतात ना, तसं झालं. गाडी झाली पंक्चर. जी चारा आणायची गाडी आहे का आपली गाडा झुपण्यासाठी, ती गाडी झाली पंक्चर. त्याच्यामुळे म्हणलं चला आता 2-3 मोळ्या आणलेल्या आहेत शिल्लक आहे, पण अजून 2-3 मोळ्या आणायच्यात. वका निम्म्यात दाद्याने नेली पंक्चर काढाय गाडी. गाडा लावला इथंच, दाजी गेलेत मोहरं. मला म्हणले एका मुळीला ये, तोपर्यंत मी मोळ्या तोडून ठेवतो. म्हणलं बरं चाल, येते पटकन. काय करता आता, इलाज नाही, केल्याशिवाय मार्ग आहे का. तोडीच्यात मोहर मकला औषध मारायचंय. आणखीन ह्या हिद ऊसामध्ये थोडंसं घाण झालेली ती गवत काढायचंय. मुरगास किंग आहे त्याला तणनाशक मारायचंय. इतके कामं बाकीत ना, पण जी घरी काम आहेत ना आपल्या, ते घरचं कामं सोडून आपल्याला जाता येईना. घरी पण देखरेख करायला माणसं लागत आहेत. त्याच्यामुळं काय हलता येईना. या लय अवघड झालं या, सांगायजोगच राहिलं नाही. पण चला आता काय करता, इलाज नाही. दावते मका तुम्हाला. बघा अशी मका एवढाली झालेली आहे. इकडं बघा मस्त अशी मका उगवली आहे. ऊसाच्या कडनी ना सावलीमुळं जरा पातळ झाली. पाहिना का काय नाही होत, पातळ असली तरी मग मोड जमते तर चांगली येते. मुरगास किंग तर 1 नंबर उगवलंय, पण जरा गवत लय झालंय, भरपूर असं गवत झालंय, काय सांगायचं नाही. का असं मुरगास किंग उगवले पण गवत भरपूर झाले. पण व्हायना का आता औषध मारायचे. तणनाशक आहे मुरगास किंग वरती, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. तणनाशक असल्यामुळं घेऊ तणनाशक बी मारून. मस्त असं दुरी छान उगवले. इकडं आहे पेरू आपलं. पेरूला पेरू आले आहेत का नाही तर पण आहेत. हा बघा दिसले का, परत म्हणतात ताई कुठे आहेत पेरू, दिसले का. हा बघा आहेत. तुमच्या दाजींचा अलाराम वाजतोय, दाराचा टायमिंग झालाय. पण जरा आज उशीर होणार आहे का, तर चारा टाकायलाच उशीर झालाय, लाईट नव्हती त्याच्यामुळं. आज गाडी झाली पंक्चर, त्याच्यामुळे आज खांद्यावर न्यायचा आहे ऊस. म्हणलं चला आणि खांद्यावर करा की अलाराम बनते. हो झाला लय कामाचा राहाडा उठलाय नुसता, काय सांगावं. लय काम बाकीच, पण इलाज नाही. काय करावं, घरचं कामच आवरा नाही, निपटा नाही. घरची कामं आवरली की मग टेन्शन जाईल. झाला आता 1 दिवस राहिले अजून फरची बसवायचं संडास बाथरूम मध्ये. मग फरची बसून झालं की निवांतच झालं. तर हाय का नाही. वर गेल्या खाली नाही तो निवांत. मला काय माहित कुठं ठेवलाय तुम्ही, मी बघितला नाही, मी घेतला बी नाही. ते काय उचलते, घ्या तुमच्या उचल.
ऊस तोडाय चालू आहे आपल्या घराच्या पाठीमागं बघा. सकाळी आम्ही उठलो होतो तेव्हा आलेले आणि आणखी संध्याकाळ झाली, दिवस मावळायला गेला. इकडं आमचं काय चाललंय बघा, खंबू उभा करायचं. अजून थोडासा माल पलीकडून बसवाय पाहिजे त्याला. हा. त्याला कशाला आणखी नीट आता चाललंय वाढ भरायचं. आता निघाले घरी. किती गारठा गुरठ्याचे लय छोटे छोटे बाळ आहेत, लय लहान लहान लेकरे, पण लय अवघड या आणि गारठ्याचे दिवस व्हायले. किती धावपळ उठली त्यांची. दिवस मावळायला घरी जायचं.